गेल्या 3 वर्षांपासून बंद पडलेले शुद्ध पिण्याच्या पाण्याचे केंद्र बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सिद्धेवाडी गावाच्या वर्षा भागात आहे. अथणी पिण्याचे पाणी व स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे या क्षेत्रातील 23 गावांना पाणी पुरवठा करणारं हे केंद्र बंद अवस्थेत आहे. याचा परिणाम लाखो नागरिकांवर होत असून त्यांना पिण्यासाठी अयोग्य आणि दूषित पाणी मिळत आहे. त्यामुळे सांक्रमिक आजारांचा धोकाही वाढलाय. या पाणी प्रकल्पाच्या विकासासाठी 3.6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र कामाचा विलंब होत आहे. अर्धा उन्हाळा संपला तरीही दुरुस्ती न झाल्याने पंप हाऊस बंद अवस्थेत आहे. सध्या फक्त एकाच पंप सेटद्वारे 23 गावांना पाणी पुरवठा केला जातोय. त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की 15 दिवसातून फक्त एकदाच पाणी पुरवठा होत असतो. विधानसभा सदस्य राजू कागे यांच्या मतदारसंघातच अशी भीषण स्थिती असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. ಮಾಡ್ತಾರೆ ತಳಗ ವಾಶೌಟ್ ಐತ್ರಿ. ವಾಶೌಟ್ ಬಿಟ್ಟ ತಳಗ ಸನ್ಕಿಲೆ ಜಗ್ಗಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಳಗಿನ ಟಾಕಿ ಎಲ್ಲ ಚೊಕ್ಕ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡಿ ಬಿಡ್ತೀವಿ. ಈಗ ಕಪ್ಪಿ ಮಾಸದ ಇದರಿಂದ ಅದು ಬ್ಯಾಸಿಗೆದಿಂದ ಹಿಂಗೆ ಹಾಕತ್ರಿ. ಫಿಲ್ಟರ್ ಬಂದದವ್ರಿ 2 ದಿವಸ ಈಗ 2-3 ವರ್ಷ ಹತ್ರ ಬಂದೈತಿ. ಬಂದೈತ್ರಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬದಲಾಯಿಸ್ಬೇಕು. ಅವು ಫಿಲ್ಟರ್ ಜಾಮ್ ಆಗ್ಯಾವ. ಉಸುಕ್ ತೆಗೆದು ಹಾಕ್ಬೇಕ್ರಿ. 3 ವರ್ಷ ಹಾಕಿಲ್ರಿ. ಇಲ್ರಿ ಬಂದೈತಿ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಾಹೇಬ್ರು ಬರ್ತೀವಿ. ನೀರು ಹಾಂ ಹಿಂಗೆ ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ನೀರು ಕುಡಿಯೋ ನೀರು ಬರ್ತಾರೆ, ಬಳಸ್ಲಾಕು ಬರ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಕರೆ ಫಿಲ್ಟರ್ ಬಂದದ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಸರ್? B3. ಏನು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? पंप ऑपरेटर. उदय होसमनी, KMM मराठी, चिकोडी.